खूप बरं वाटलं मला तुम्ही मदत करताय घरी कोण वगैरे. करतं रोजचं कोणीच जेवण? नाही मदत. अरे देवा. आणि माहितीये माझं आता सर रिटायर्ड झालेत ना, हा, मग ते तरी पण नाही करत. नाही करत. एक गोष्ट माझी की मी आता हा बनवला ना पदार्थ की तो हा. खूप प्रेमाने आणि मनापासून बनवते. हम्म, मग तो वाढल्यानंतर माझी अशी एक इच्छा असते हम्म. की तो केल्यानंतर पहिल्या घासाला बोलावं गरम गरम, जरा हा. की छान झालाय, कारण एवढी मेहनत केली. म्हणत नाहीत. माझा लेक आहे, त्याला माहिती आहे की मम्माला काय आवडतं. तो काही पदार्थ बनवला की खायच्या आधीच इथपर्यंत आल्यावरतीच ओरडून सांगतो, मम्मा एक नंबर, एक सुंदर झाला, आणि मग तो खातो. आणि माझे मिस्टर 3-4 घास खाऊन झाल्यानंतर सांगतात. मग मी नेहमी चिडत असते त्यांच्यावरती. पण आता घास तोंडात असताना माणूस कसा बोलेल? हो, पण पहिला घास गेल्यानंतर सांगा ना, जीभ सांगते ना टेस्ट. अरे छान ब्राऊन हा. खरपूस झालेलं आहे. बघा आता त्याचा स्मेल पण छान यायला लागला. सुगंध सुंदर आता परत येतो. 1-2 मिनिटासाठी झाकण ठेवूयात, म्हणजे खोबरं आणि त्याला परत एक छान प्रकारचं हे मिळेल. वा, वाफ पण येईल. हम्म. झाकण काढतो. हो, काढा. बेस्ट. मस्त आली बघ. क्या बात है. घ्या आणि घ्या चमचा घ्या. सगळा खोबरं आणि खसखस तिळाचा बघा किती छान स्मेल. हा झाला बाखर. भाकर तयार आपला झाला. जो नाव आहे त्याचं बाकरंडी. तो. हळद, लाल तिखट तिखट आता आपण मोठ्यांसाठीच करतोय म्हणून जरा टाकते. घाला मस्त. धणजिरे पावडर त्याचा कलर बघा किती छान आला आता. मस्त. मी असं मीठ का टाकलं, असं म्हणजे? असं थोडं 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 करत. अरे बापरे, त्याच्या मागे काही आहे का? जेवढी अंडी असतात ना हं. तेवढ्या ह्याच्यानीच मीठ टाकायचं, म्हणजे मग जास्त होत नाही, कारण अंड्याला मीठ जास्त लागत नाही. बाबू, ह्या बाकराला रंग मात्र फार खूप सुंदर आलाय. सुंदर आलाय आणि सुवास पण खूप छान येतो त्याचा. फार सुंदर येतोय. आणि ना ह्या सुवासामध्ये विश्वास ठेवा, तुम्ही आता झी मराठीवर पाहताय, कडीपत्त्याचा गंध आहे, तिळाचा आहे, खसखशीचा आहे, मोहरीचा आहे, कांद्याचा आहे, खोबऱ्याचा आहे. हो 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 हो. आता मला पटकन कटर आणि सुरी द्या, आपल्याला हे कट करायचंय. घ्या 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 पटकन. तिकडे हे आहे ना आपल्या बरोबर, नाहीतर झाकण ठेवा, म्हणजे त्याच्या वाफेने ते करपणार नाही. नाही, गॅस मंद आचेवरती असल्यामुळे करपत नाहीये. करपत नाही. आता ही उकडलेली अंडी कट करून घ्यायची. कट असे स्लाइस करायचे त्याच्या. बरं. लोणच्याची एंट्री अजून झाली नाही. नाही, ती सगळ्यात लास्ट. असं आहे होय. लोणचं आणि कोथिंबीर बरोबर टाकायचं. लोणच्यात लोणचं नाव घेऊ कोणचं? परफेक्ट. वा 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 वा. भाकर अंडी. आता ह्याच्यातला हा जो येलो हे तो ह्याच्यात सगळा मर्च होऊन जाणार. बरं. त्याच्यामध्ये अजून चव येणार ती, आणि फक्त व्हाईट स्लाइस दिसतील करेक्ट त्याच्यामध्ये. करेक्ट. त्याच्याने लहान मुलं जे येलो खायला कंटाळतात ना, ते त्यांच्या लक्षात येणार नाही त्यांनी येलो येतच खाल्लंय. नाही. हा, त्यांना आपण फक्त तिखट आणि मिरची टाकणार नाही, बाकी सगळं असंच बनवून देणार. छान रंग आलाय, पदार्थ दिसतोय पण छान. छान. लोणचं कधी टाकायचं ना आता. आता ह्याच्यामध्ये फक्त 2च फोडी टाकायच्या आपण, अच्छा. आणि बाकीचा खारा टाकायचा. चव इतकी सुंदर बदलते त्याच्याने. आंबटपणा इतका वेगळ्या प्रकारचा आंबटपणा येतो, लिंबातनी जसा येतो ना तसा येत नाही. लोणच्याचंच सिक्रेट खूप छान आहे, त्याच्याने कळत नाही. म्हणजे मी जेव्हा माझ्या फ्रेंड्स लोकांना केलं ना, तेव्हा ते बना लिंबू तर वाटत नाहीये, काहीतरी आंबट खूप छान लागतंय. मग जेव्हा कैरी त्यांच्या तोंडात आली तेव्हा कळलं की काहीतरी लोणच्याचं घातलेलं आहे म्हणून. वा, तयार लोणचं असं घातलेलं मी पहिल्यांदा पाहिलं. हो. इंटरेस्टिंग आहे. भाकर अंडी आता अंतिम टप्प्यात आलेली आहेत. फक्त कोथिंबीर वरून घातली रे घातली, पदार्थ तयार. 1च सेकंद झाकण ठेवूयात आपण, हो. आणि मग बंद करू. सर्विंग बॉल मध्ये काढल्यावर मग कोथिंबीर टाकू. परफेक्ट. फारच छान. भाकर अंडी तयार झालेली आहेत. आता आम्ही काय करणार तर एका बाउल मध्ये काढणार, काढूया. कोथिंबीर वरून घालणार आणि खायला घेणार. हा. अप्रतिम. बघा, तुम्ही जर व्यायाम करत असाल किंवा तुम्ही काय म्हणतात त्याला डाएट कॉन्शियस असाल आणि तुम्हाला भात, पोळी, ब्रेड हे खायचं नसेल, तर हे तुम्ही अख्खं छान खाऊ खाऊ शकता. शकतो. पोटही भरेल आणि चवीलाही जरा वेगळं मिळेल. हो की नाही? यंग मुलांना पण आवडतं.
त्याच्यानंतर लहान मुलांना पण देऊ शकतो आणि Perfect. मोठ्यांना तर आवडतं. फारच छान. आम्ही आता ही बाकर अंडी बाउलमध्ये काढतो, कोथिंबीरने छान गार्निश करतो. तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. बाकर अंडी स्वयंपाकासाठी लागणारा वेळ 30 मिनिटे. 4 व्यक्तींसाठी लागणारे साहित्य: उकडलेली अंडी 5 नग, बारीक चिरलेला कांदा 1 वाटी, सुकं खोबरं 1 वाटी, कोथिंबीर आवडीनुसार, बारीक चिरलेली हिरवी मिरची 1.5 चमचा, बारीक चिरलेला लसूण 3 चमचे, लोणचं 1 चमचा, कढीपत्ता 5 ते 6 पानं, धणे जिरे पूड 1 चमचा, पांढरे तीळ 1.5 चमचा, खसखस 1 चमचा, मोहरी 1 चमचा, हिंग पाव चमचा, लाल तिखट 1.5 चमचा, हळद अर्धा चमचा, मीठ चवीनुसार. कृती: कढईत तेल घाला, त्यात मोहरी, हिंग, लसूण, कढीपत्ता घालून परतून घ्या. आता त्यात हिरवी मिरची, कांदा घालून परतून घ्या आणि झाकण लावून शिजवून घ्या. झाकण काढून कढईतील मिश्रण थोडं बाजूला करून त्याच तेलात खसखस आणि पांढरे तीळ परतून घ्या. नंतर त्यात सुकं खोबरं परतून घ्या आणि सगळं मिश्रण चांगलं एकजीव करून घ्या आणि झाकण लावून पुन्हा शिजवून घ्या. आता त्यात हळद, लाल तिखट, धणेजिरे पूड, मीठ घालून परतून घ्या. एका बाजूला उकडलेल्या अंड्यांचे छोटे तुकडे करून घ्या आणि कढईत घाला आणि एकजीव करून घ्या. शेवटी त्यात लोणच्याची फोड आणि थोडं लोणच्याचं खार घालून एकत्र करून घ्या आणि झाकण लावून वाफवून घ्या. कोथिंबीर घालून सर्व्ह करा. बाकर अंडी तयार. साहित्य आणि कृती लिहून घेऊन झालेला आहे. आता पुढे काय करायचंय? आपल्याला फक्त गार्निश करायचं बाकी आहे ये आणि टेस्ट करायचंय. मस्त, फारच छान. याच्यामध्ये अजून एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो विनयाताई. हा आम्ही आमच्या प्रत्येक भागामध्ये सुपर फूड विषयी माहिती देतो. हा. असा एखादा पदार्थ जो घरामध्ये असतो जो आपल्या तब्येतीसाठी फार चांगला खूप चांगला असतो. असतो आणि तो तुम्ही वापरलाय तो हो. म्हणजे सफेद तीळ. तीळ हा फार महत्वाचा आहे. बघा खवय्यांनो, सफेद तिळामुळे हाडांना मजबूती मिळते. यात कॅल्शियम फार मोठ्या प्रमाणात असतं, ज्यामुळे हाडे आणि दात मजबूत होतात. तिळातील झिंक आणि व्हिटॅमिन ई मुळे त्वचेचा पोत सुधारतो आणि चेहऱ्यावरती नैसर्गिक ग्लो येतो. यात मॅग्नेशियम असतं, त्यामुळे मज्जासंस्थेला आराम मिळून तणाव आणि चिंता कमी होण्यास मदत होते. शिवाय हिवाळ्यात किंवा अशक्तपणा जाणवल्यानंतर तीळ जर खाल्ले तर शरीराला त्वरित उष्णता आणि ऊब आणि ताकद सुद्धा मिळते. तुम्हाला कसं वाटलं आज इथे येऊन? खूप छान वाटलं मला. तुम्हाला भेटून खूप जास्त छान वाटलं आणि आज इथे येऊन मला माझा पदार्थ दाखवण्याचा वेळ ही पहिलीच. बाकीचे प्रोग्राम खूप झाले होते, पण हा माझा आज इथेशी आम्ही सारे खवय्येमध्ये दाखवायला मिळाला, तो तुमच्याबरोबर मला दाखवायला मिळाला, त्याचा मला खूप आनंद झाला. झी मराठीकडनं ही छोटीशी आठवण. अरे वा. थँक्यू सो मच. तुम्हाला मनापासून नमस्कार आणि खूप नमस्कार. शुभेच्छा. थँक्यू. चला खवय्यांनो, आजच्या भागात तुम्हाला करतो टाटा. पुढच्या भागात मला आवर्जून भेटा. एक गोष्ट मात्र लक्षात येते की कुठलेही पदार्थ असू द्या, मन लावून केले, जीव ओतला की ते समोरच्याला नक्की आवडतात. तुमच्या घरची चव जपून ठेवा. घराचा वारसा घराच्या चवीमध्ये असतो. आणि पाहत राहा आपला लाडका कार्यक्रम, ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये. आपल्या घरची चव.